चर्चा करायला आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते, धनंजय शिंदे, आपचे प्रवक्ते आणि राजकीय विश्लेषक सुनील तांबेजी. सगळ्यांचं स्वागत. मी धनंजय शिंदेपासून सुरुवात करतो. धनंजय शिंदेजी, जरा समजावून सांगा, बाकीच्या जगातले प्रश्न एवढे समोर असताना तुम्हाला राजीव गांधींचं भारतरत्न परत घ्यावंसं का वाटतं? नाही, मला असं वाटतं की तुमचं जे काही परसेप्शन आहे किंवा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न चुकीचा आहे. कारण दिल्ली विधानसभेमध्ये जो काही प्रस्ताव आलेला त्याच्यामध्ये कुठेही राजीव गांधींचं भारतरत्न परत घ्या याच्या संदर्भात काही लिहिलं नव्हतं. आणि प्रेक्षकांसाठी किंवा तुम्हा सर्वांसाठी आम्ही सांगतो की आम्हाला राजीव गांधींबद्दल आदर आहे. आपल्याला माहिती आहे की म्हणजे युवकांचं जे आपल्या इथे पूर्वी 21 वर्ष मतदानाचा जो अधिकार होता, तर भारतामध्ये 18 वर्ष मतदानाचा अधिकार त्यांच्याच काळात झाला आणि ज्याच्यामुळे जास्तीत जास्त तरुण मोठ्या संख्येने सांगायला काँग्रेसचे प्रवक्ते मला एक सांगा, सगळ्यांनी मिळून एकमताने ठराव कोणता पारित केला? नाही, ठराव पास मी सांगतो तुम्हाला त्याच्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संगणक आणि टेलिकॉम मधली अतुल लोंढे आहेत तिथे बसलेले, ते अतुल सांगणार ठराव काय पारित केला ते सांगा. तर ठराव एकतेच मी म्हणतोय की हे सगळं पेल्यातलं वादळ आहे आणि संबंधित ज्यांना म्हणजे चुकीच्या पद्धतीने हे निर्माण केलेलं वादळ आहे. कुठचाही भारतरत्न मागे घेण्यासंदर्भातला प्रस्ताव पारित केला गेला नाही. ही गोष्ट क्लिअर आहे. दिल्लीच्या विधानसभेमधले जे 70 आमदार होते ते किंवा पत्रकारांना ज्या कॉपीज दिलेल्या आहेत प्रस्तावाच्या, तुम्ही त्या चेक करा स्वतः. तर त्याच्यामध्ये क्लिअरली या संदर्भात काहीही उल्लेख केला गेलेला नाही. काय केलं पारित दिल्लीच्या विधानसभेमध्ये बहुमताने? नेमकं काय पारित झालं ते तुम्ही सांगा. हा, तर मग जे म्हणजे एकतर 1984 साली जे काही शिखांचं हत्याकांड झालं तर त्या संदर्भात दिल्ली विधानसभेने भूमिका घेतली आणि असा प्रस्ताव पारित केला की हे हत्याकांड झालेलं आणि या संदर्भातली क्लिअर कट भूमिका घेतली. तशी आपण बघितलं असेल तर म्हणजे शेजारच्या पंजाब राज्याने पण घेतली नाही किंवा आणखीन कुठच्याही राज्याने घेतली नाही. तुम्ही जो प्रश्न म्हणताय तर तो म्हणजे दिल्लीतल्या आमच्या एका विधानसभेतल्या एका आमदाराने ज्यावेळेस तो प्रस्ताव म्हणजे सगळ्या आमदारांना तो डिस्ट्रीब्यूट केला जातो आणि त्याच्याबद्दल चर्चा केली जाते, तर त्याने त्या प्रस्तावामध्ये स्वतःचे कॉमेंट्स टाकले हाताने लिहून आणि ते दुसऱ्या याने ते वाचले गेले. तर चर्चेच्या वेळेला तुमच्या अधिकृत प्रस्तावामध्ये नाहीये असं नाहीये, 100% नाहीये. मध्ये आमदाराने ज्याच्यामध्ये खाडाखोड केली तो प्रकार वेगळा आहे. हा, तो प्रकार पूर्णपणे वेगळा आहे. आणि त्या संदर्भात तुम्ही बघितलं असेल गेल्या 2 दिवसांमध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया असतील, आमचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज असतील, अतिशी मार्लेना असतील, यांनी अत्यंत क्लिअर भूमिका म्हणजे तुमच्या समोर मांडलेली आहे. त्याच्यामुळे हा असा काही प्रश्नच नाही. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जो प्रश्न विचारताय तो प्रश्न इनकरेक्ट आहे. आपण अतुल लोंढेंना विचारूयात. अतुल लोंढेजी, समोर आलेलं चित्र हे होतं. अर्थात आपचे ते अधिकृत प्रवक्ते, त्यामुळे त्यांची भूमिका आपल्याला अधिकृत मानावीच लागेल. अनलेस अंटिल जर का काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं वेगळी भूमिका असेल त्यांच्या या मांडणीबद्दल, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असं आहे की आपला जर या संदर्भामध्ये त्यांनी जर माघार घेतली असेल, जी बातमी बाहेर आली ती जर खोटी असेल, तर आम्हाला त्या संदर्भात काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी स्वतः आता धनंजय शिंदे बोललेत की मी सांगण्याच्या ऐवजी राजीवजींनी जे 21व्या शतकाची एक स्वप्न जे आहे ते दाखवलं आणि नुसतं स्वप्न जुमला म्हणून दाखवलं नाही, तर त्याच्यावर वाटचाल केली. मग ते आर्थिकदृष्ट्या असेल, तंत्रवैज्ञानिक दृष्ट्या असेल, संगणकाच्या अनुषंगानं असेल, महिलांना अधिकार देण्याच्या अनुषंगानं असेल, तर ही जी त्यांनी आधुनिक दृष्टी दिली ती त्यांनी मान्य केलेली आहे आणि ती जगभर मान्य करावीच लागेल ती, कारण की त्यांचं ते तसं योगदान आहे. पण एका विशिष्ट चष्म्यातून पाहण्याचा जो प्रकार भाजपामध्ये जो द्वेष आहे, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये एखादा भाजपची तीच री आप सुद्धा ओढतंय का? त्यांनी आता आपल्याला सांगितलंय की आमच्या ठरावामध्ये राजीव गांधी वगैरे भारतरत्न काही नाहीये. प्रश्न असा आहे की 1984च्या संदर्भातला त्यांनी एक ठराव बनवलेला आहे. आता काय बनवलेलं आहे ते अजून ठराव कशाचा, काय ठरलं ठरावामध्ये हे त्यांनी सांगितलेलं नाहीये. आपली माहिती अशी आहे, जे मीडियातून आलेलं आहे ते असं की एकतर भारतरत्नबद्दल बोललं गेलेलं आहे, राजीव गांधींना जबाबदार ठरवण्याबद्दल बोललं गेलेलं आहे. आता तुम्ही त्याबद्दल सांगा. नाही, असं आहे की आता राजीव गांधींना जर त्यांनी जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न जर केला असेल किंवा तसं त्यांच्या मनात आलं असेल, तर ते अतिशय चूक आहे. आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर किंवा एक राजकीय ज्याला आपण चाल म्हणतो ती राजकीय चाल असू शकते. पण त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की 3 दिवसामध्ये ती दंगल आटोक्यात आणण्यात आली होती आणि आम्ही सरकारमध्ये असताना आमच्या सरकारमध्ये झालं म्हणून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब यांनी सुद्धा माफी मागितली, सोनियाजींनी सुद्धा माफी मागितली. हवी असेल तर आता मी सुद्धा माफी मागून घेतो, कारण आपण सरकारचा पहिलं काम असतं कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करणं आणि त्याच्यामध्ये जर
सामान्य नागरिकांच्या जीविताला आणि वित्ताला जर हानी पोहोचत असेल तर ती जबाबदारी आपली असते. ती जबाबदारी काँग्रेसनी वेळोवेळी घेतलेली आहे आणि पंजाबमध्ये 3 वेळा सरकार निवडून दिलेलं आहे. मनमोहन सिंग साहेब 10 वर्ष या देशाचे प्रधानमंत्री राहिलेले आहेत. माफी जर कोणाला मागायची असेल आणि प्रश्न जर या देशामध्ये कोणाला विचारायचा असेल तर तो नरेंद्र मोदी साहेबांना विचारला पाहिजे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते गुजरातचे त्यावेळेस 2002 साली जी दंगल झाली होती ती स्टेट स्पॉन्सर्ड दंगल होती आणि ती 2 महिने सतत चालत राहिली. मला तो प्रश्न विचारायला आवडला असता, पण भाजपच्या प्रवक्त्यांना बोलून सुद्धा ते आलेले नाहीयेत. अतुल लोंढे, हा प्रश्न मी नक्की विचारला असता. त्यांना बोलवणार सुद्धा माहिती होतो, होतं की हा पण ते प्रश्न नाही आले. उपस्थित त्यामुळे मला चर्चेची फ्रेम ओलांडता येणार नाही, कारण त्यासाठीचा माणूसच इथे बसलेला नाही. मी सुनील तांबेंकडे जातो. सुनील तांबेजी, दरवेळी गोधरा निघालं की ते 84 काढतात, 84 त्यांनी काढले की हे गोधरा काढतात, असा तो सगळा प्रकार चाललेला आहे. पण कधी नव्हे त्याच्यामध्ये आप सुद्धा काहीतरी बोलू पाहत आहे. आता त्यांनी भारतरत्नाचा मुद्दा रिफ्युटच केलेला आहे, पण किमान आपही याबद्दल बोलू पाहत आहे. या राजकारणाचं समीकरण तुम्ही कसं मांडता? एक गोष्ट नक्की आहे की आप ही एकतर अँटी काँग्रेसिझम या सगळ्या गटातली, म्हणजे या काय म्हणायचं गट म्हणा किंवा हा जो काही एक भारतीय राजकारणामध्ये जो कोणता एक मोठी फळी जी आहे अँटी काँग्रेसिझम किंवा बिगर काँग्रेसवाद, याच्यामधून आपचा जन्म झालेला आहे. आपच्या जन्माच्या कारणीभूत असलेलं जे यांचं आंदोलन आहे अण्णा हजारेंचं, आजच टाइम्स ऑफ इंडियानेच बातमी दिलेली आहे की अण्णा हजारेंच्या आंदोलनात आमचा सहभाग होता. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन छेडावं अशी गळ आम्ही त्यांना घातली होती, असं RSSच्या प्रवक्त्याने, RSSच्या नेत्यांनी आज किंवा काल ती टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आलेली आहे. तेव्हा हा सरळ प्लॉट असाच होता की या इथे म्हणजे आपचा जो जन्म आहे त्याचं ते इंडिया अगेन्स्ट करप्शन ही त्यांची वेगळी संस्था होती, NGO होती, त्यांनी एक बांधणी केली. हे सगळं खरं असलं तरी पण आपचा जन्म प्रामुख्याने अँटी काँग्रेसिझमच्या राजकारणातून, म्हणजे बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणातून झालेला आहे. बरं, हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की ठराव काय झालेला आहे हे आता आपल्याला माहिती नाहीये, परंतु 1984 साली काय झालं या संबंधात 2018 साली ठराव करणं हाच काहीतरी एक मला गडबडीचा प्रकार वाटतो. याची काय गरज आहे? मग आपने 1983 साली झालेल्या नेल्ली मॅसेकरच्या संबंधात, नेल्लीमध्ये जे हत्याकांड झालं त्या संबंधात का ठराव केलेला नाही? किंवा जे भाजपवाले ज्यांना म्हणत असतात काँग्रेसवाल्यांना म्हणजे विचारत असतात, गुजरात दंगल झाली 2002 साली, हे सगळ्या दंगली ह्या वाईटच आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. परंतु 1983 साली जी नेल्लीला हल्ला झाला गावकऱ्यांवरती, हे केवळ मुसलमान होते किंवा ते तथाकथित बांगलादेशी होते म्हणून त्यांचं मारणं म्हणजे हे जाणं बरोबर आहे, म्हणजे म्हणून आपण ते देशद्रोहीच होते किंवा ते राष्ट्रीय नव्हते म्हणून त्यांना मारायला काही हरकत नाही, अशी या सगळ्या राजकारण्यांची भूमिका आहे का? बरं, आपण हा प्रश्न विचारूयात. आणि हा मुद्दा आहेच, त्यांनी अनेक मुद्दा दंगलीचे उल्लेख केलेले. मी आज शिंदेसाठी हा मुद्दा ठेवतो की तुमच्या ठरावात काय असेल ते असो, तुम्ही म्हणाल ते असेल. प्रश्न असा आहे की ते नेमकं आत्ता का पुढे आलं होतं, असं काय कारण ठरलं आणि त्या ठरावाने नेमकं काय होणार आहे? कारण सगळ्या राज्याच्या पातळीला म्हणत असताना तुमची टेरिटरी, युनियन टेरिटरी असली तरी सुद्धा तुम्ही असं वेगळं काय करणार आहे? तो ठराव पारित करून नेमकी कोणी कसली दखल घ्यावी अपेक्षित आहे? ब्रेक नंतर त्यासाठी पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली चर्चा सुरू आहे. भारतरत्न राजीव गांधींना देणं ही चूक आहे अशाच प्रकारे जणू काही आम आदमी पार्टी पुढे येऊ पाहते का? त्यांचा ठराव त्या अनुषंगाने नाही असं त्यांचे धनंजय शिंदे प्रवक्ते आता आपल्याच माझ्यावरती बोललेले आहेत. पण चर्चा तरी सुद्धा अजून त्याच बाजूला घुटमळत राहते की हा ठराव का आलेला आहे आणि काय सांगू पाहते. मी अतुल लोंढेंकडे जातो. अतुल लोंढेजी, 1984 हा एक असा प्रकार बनलेला आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही कुणाही बद्दल, कुणाच्याही कसल्याही दंगलींबद्दल बोट दाखवायचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला आठवण करून दिली जाते 1984ची. आतापर्यंत हा मक्ता फक्त भाजपाचा आहे असं वाटलं जात होतं, आता आपही त्यामध्ये उतरली आहे. एक गोष्ट प्रसन्ना आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मला नक्कीच सांगायची वाटते की फार उलथापुलतीचा काळ जो आहे 1963 नंतर 1984 पर्यंत या भागानं पाहिलेला आहे. मग ते झेलम नदीचं पाणी वाटप असेल, हिंदी पंजाबी असेल, हा जो वाद झाला या वादामध्ये काँग्रेसनी सन्माननीय माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधींचा बलिदान सुद्धा दिलेलं आहे. या वादातून जे काही निर्माण झालं, जी काही सडन रिॲक्शन होती ती 2-3 दिवसामध्ये थांबवण्यात पण आलेली होती. पण त्याचं समर्थन करण्याचं काही कारण नाही आहे. काँग्रेस कधीही अशा दंगलींचं, माणसांच्या मरण्याचं समर्थन कधीही करणार नाही. आणि माफी मागण्याचा मोठेपण जे आहे, मोठेपण म्हणण्यापेक्षा ते कर्तव्य आहे सरकार म्हणून की आपण सरकार असताना आपली लोक मारल्या जातात, ती काय आपली लोक, ते कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असो,
पण ती माफी मागण्याची जबाबदारी जी आहे ती कोणी घेतली? ती मनमोहन सिंग साहेबांनी घेतली. पण ती कोणी घेतली? ती ज्यांनी आपली सासू गमावलेली आहे. अतुल लोंढेजी असं तर नाही. देशाची- अतुल लोंढेजी ही सगळी पार्श्वभूमी माहिती आहे. मी तुम्हाला मला त्यातला मागचं राजकारण उकळण्याचा मी प्रयत्न करतोय. आम्ही सगळेच आपण प्रयत्न करतोय. असं तर नाही की जर का काँग्रेसला आता ज्या प्रकारात एक गती मिळू लागलेली आहे आणि एक प्रसार वाढू लागलेला आहे, उत्तर प्रदेशचे यादव सुद्धा त्याबद्दल हळूच काहीतरी वेगळं विधान करतात. काँग्रेसचा पुन्हा एकदा रिवायवल दिल्लीमध्ये या निमित्तानं सुरू होऊ नये म्हणून त्या फुग्याला आधीच टाचणी मारायचा एक प्रयत्न म्हणजे 1984ची काडी आपल्या हातात आहे. आपने ती दिल्लीपुरता वापरली कारण तो त्यांचा बेस आहे. नाही, असं होऊ शकतं. आपला असं वाटू शकतं की या बेसिसवर आपण कदाचित सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ होऊन आपण काही करू शकू. पण आज जो नॅरेटिव्ह सेट झालेला आहे या 5 राज्यांच्या निवडणुकांचे जे निकाल आलेले आहे प्रसन्न, तो नॅरेटिव्ह काय सेट झालेला आहे की तुम्ही विकासाच्या अनुषंगानं, शेतकऱ्याच्या अनुषंगानं तुम्ही कसं बघता विकासाकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कसं बघता, बेरोजगारांच्या प्रश्नाकडे कसे बघता, तुम्ही महिलांच्या सुरक्षेकडे आणि महिलांच्या विकास संदर्भामध्ये काय बघता, आणि एक राजकीय पक्ष म्हणून तुमच्याकडे काय व्हिजन आहे या देशाला पुढे नेण्याचं, हा जो नॅरेटिव्ह सेट झालेला आहे. हा नॅरेटिव्ह सेट झाल्यामुळे अशा कुठल्याही मुद्द्यांवर जर काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो म्हटलं तर मग ते आप असो किंवा भाजप असो यांना कोणाला यश मिळेल अशी परिस्थिती नाही आहे. दुर्दैवानं कदाचित आपला ही गोष्ट जर समजत नसेल, आता धनंजय शिंदेनी नकार दिला त्या गोष्टींचा, पण जर दुर्दैवानं जर समजत नसेल तर मग कदाचित राजकारण कोणत्या दिशेने जात आहे हे त्यांना लक्षात येत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या प्रसन्न, आपण आज ज्या पद्धतीने या 5 राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे की खऱ्या अर्थानं सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा आणि विकासाचा जो मार्ग आहे आणि ज्याला एक दृष्टी म्हणतो आपण देशाला पुढे, ती काँग्रेसकडे असा विचार जो आहे तो लोकांमध्ये रुजू पाहतोय पुन्हा एकदा. मी तोच हाच विचार वगैरे रुजू पाहत असताना आणि काँग्रेसचा एक बेस तयार होत असताना, पुन्हा व्हर्जन 2.0 अशा प्रकारे तयार होत असताना मी तांबे सर तुमच्याकडे येतो. म्हणूनच जे ते राजकीय नेते विशेषतः त्या रिजन मधले काँग्रेसचा प्रसार प्रचार आपल्या पुरता तरी कसा थांबवता येईल. मग उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस महागठबंधनमधून बाहेर असते. स्टॅलिन किती म्हणाले की राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं तरी अखिलेश म्हणणार की आमचं सहमती असलीच पाहिजे असं नाही. त्याचंच फार वेगळं रूप हे दिल्लीमध्ये दिसतंय का? कारण केजरीवालांपेक्षा राहुल गांधींची प्रतिमा फारच मोठी आहे. राहुल गांधी तर दिल्लीमध्येच आहेत. अशावेळी एक बनू पाहणाऱ्या राक्षसाला वेळीच बाटलीत कोंबण्याचा प्रयत्न आहे. एक तर सरळ गोष्ट आहे की हे काय येतंय तर 2019च्या निवडणुका हा एक महत्वाचा विषय आहे. याच्यामध्ये आता शीला दीक्षित यांनी एक स्टेटमेंट केलं की जर का काँग्रेस पक्षाचे म्हणजे पक्षश्रेष्ठींनी हे दिलं, सिग्नल दिला किंवा तसा हे दिला, आम्हाला होकार दिला तर आप बरोबर जागा वाटपाची बोलणी करता येतील. याच्यामध्ये एक असा प्रश्न होता की महागठबंधनमध्ये आप सहभागी नसेल असा मेसेज या सगळ्या चर्चेतून आपने दिलेला आहे. आपचा हा एक स्वतंत्र झेंडा असेल दिल्लीमध्ये आणि महागठबंधनमध्ये आम्ही सहभागी नसू हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. जरी धनंजय शिंदे आता किती सांगत असले तरी अलका लांबा यांनी राजीनामा का दिला, त्या सोपवला, त्याच्यामध्ये टेक्निकली काही असेल त्या ठरावात काय आहे हे अजून आपल्याला कळलेलं नाहीये. परंतु ही चर्चा तर झालेलीच आहे. अलका लांबा यांच्या राजीनाम्याची बातमी आलेली आहे, त्याच्यामधनं हे झालेलं आहे. तेच आता म्हणाले की ठराव विधानसभेमध्ये वाचून तर दाखवण्यात आला. तो वाचून दाखवण्यात आला म्हणजे तो कोणीतरी एक आपलं वैयक्तिक मत मांडलं. आपल्याला माहिती आहे की दिल्ली विधानसभेमध्ये आपचं इतकं पाशवी बहुमत आहे, विरोधकांना 2, 4, 6 अशाच काहीतरी जागा आहेत. अशा ठिकाणी जेव्हा असा ठराव मांडण्यात येतो आणि एखादा माणूस स्वतःचं वैयक्तिक मत असं मांडू शकतो आणि वैयक्तिक मत वेगळं असलेल्या अलका लांबाला मात्र राजीनामा द्यायला लागतो. याच्यामध्ये आपल्याला हे आपचं राजकारण काय आहे हे स्पष्ट होतं. म्हणजे फ्लोअरवरचं राजकारण, सोफार एज फ्लोअरच्या बाहेरचं म्हणजे विधिमंडळाच्या बाहेरचं राजकारण म्हणून म्हटलं तर असं होतं की मी आता म्हटलं तसं याला निवडणुकीची एक पुढची पार्श्वभूमी आहे. तिसरा मुद्दा असा आहे की वस्तुतः भारत सरकारचा तो निर्णय आहे, तो भारतरत्न देणं हा काय दिल्ली विधानसभेचा निर्णय नव्हता की याच्यामध्ये आपने दखलंदाजी करावी आणि याच्यावरती काहीतरी एक चर्चा घडवून आणावी. हा दिल्ली विधानसभेचा निर्णय आहे का? हा याचा निर्णय आहे का? उदाहरणार्थ आता कसं असतं की या ज्या म्यानमारच्या ज्या ह्या आहेत नेत्या आंग सान सू की यांना अॅम्नेस्टीने जो पुरस्कार दिलेला होता तो अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने परत घेतला. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने असं नाही पत्रक काढलं की नोबेल पीस प्राइजही परत घ्या म्हणून. एक्झॅक्टली. उगाच ही अशी चर्चा करणं हेच गैर आहे. पण ही चर्चा जाणून अशी
चूक म्हणून नसते, त्याच्यामागे पूर्ण राजकारण असतं, याचं सुद्धा आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. म्हणूनच आपण धनंजय शिंदेना अजूनही विचारतोय, आपण त्यांना सोडणार नाही आहोत. त्यांना ब्रेक नंतर आपण हा प्रश्न विचारणार आहोत की हा विषय मग तो भारतरत्नाचा असेल. मुळात 1984चा हा विषय दिल्ली विधानसभेशी थेट संबंधित, आणि तो सुद्धा आत्ता संबंधित नसताना मुळात कसला तर का ठराव आलाच कशाला. ब्रेक नंतर अजूनही तो मुद्दा आपला अनुत्तरित आहे. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली चर्चा सुरू आहे आम आदमी पार्टीचा दिल्लीतला राजीव गांधींच्या भारतरत्न परत घेण्यासंदर्भातला ठराव, जो तसा नाही असं आत्ताच प्रवक्त्यांनी जाहीर केलेलं आहे, ज्याचा आपण वेळोवेळी उल्लेख करतोय. आणि त्या अनुषंगाने आपली चर्चा आपण अधिकाधिक पुढे नेत चाललोय. मी पुन्हा धनंजय शिंदेकडे जातो. शिंदेजी, एकतर मग त्या ठरावाचं स्वरूप हे केवळ स्मरण करणं होतं का? 1984च्या शीख जे जे दुर्दैवाने मारले गेले त्यांचं स्मरण हा त्या ठरावाचा भाग होता का, किंवा काय, ते आम्हाला सांगा. आणि आम्ही पुन्हा पुन्हा विचारतोय की तो पारित करायचं नेमकं कारण काय, ऑकेजन काय होतं, काय कारण काय होतं? नाही, मला वाटतं आपली गाडी सारखी रुळावरनं घसरते. ती कारण गाडी अजून रुळावरती आलीच नाही, ती घसरली नाही, ती रुळावर चढलीच नाही, हा आमचा प्रॉब्लेम आहे. मी परत काय म्हटलं की तुमचा जो प्रश्न आहे तशी घटना घडलेलीच नाहीये. जी घटना घडलेलीच नाहीये त्याच्यावरती आपण चर्चा करतो. ठराव तर झाला, किंवा ती तरी घटना घडली की नाही? मी तेच म्हणतो, ठराव पण नाही गेला. ऐका, नाही नाही नाही, दिल्ली विधानसभेमध्ये 1984 साली जे शिखांचं हत्याकांड झालं, हे हत्याकांड आहे असा प्रस्ताव दिल्ली विधानसभेमध्ये पारित झाला. तो जो प्रस्ताव जो होता त्याच्या 70 कॉपीज 70 आमदारांपर्यंत दिल्या गेल्या, आणि त्याच कॉपीज आपण हत्याकांड आहे याचा अर्थ कोणीतरी हत्या केली हे तुम्हाला माहिती आहे. ऐका ना, हा, मग ते कोण, त्याचा आम्ही निषेध केला. मग ते कोण आहेत? मग ते कोण आहेत? त्याला न्यायालयाने म्हणजे आता तुम्ही हत्याकांड तुम्ही ठरवताय. नाही, असं ऐका ना. आता उदाहरणार्थ जूनचा हत्याकांड हा शब्द म्हटल्यानंतर करणारा हिटलर हे आठवतच, त्याच्याशिवाय तो शब्द कॉईनच होऊ शकत नाही. पण तुम्ही सांगा कोणी हत्या केली, माहिती आहे ना, म्हणजे कोणी केलं. मला वाटतं हे पब्लिक डोमेन मध्ये आहे. तुम्ही जे विधिमंडळात मांडले ते इथे बोलायला काय प्रॉब्लेम आहे? बोला नाही. तर हत्याकांड झालं, त्याचा निषेध कोणी केलं हत्याकांड? जे तुम्ही मला तुमच्या ठरावामध्ये जे लिहिलेलं आहे ते तुम्ही मला वाचून दाखवा. दिल्लीमध्ये हत्याकांड हा शब्द वापरताय तुम्ही, कोणी केलं हत्याकांड? त्यावेळेस जे संबंधित आपण बघतोय ना, की म्हणजे हे जगाला माहिती आहे की जे संबंधित जी व्यक्ती होती त्यांना सजा पण झालेली आहे त्यांच्याकरवी. इव्हन सिमिलरली म्हणजे जसं हिटलरने हत्याकांड केलेलं तसंच 2002 साली सुद्धा हत्याकांड झालेलं आहे गुजरातमध्ये, अशी आमची भूमिका आहे. आम आदमी पक्ष म्हणून कृपया लक्षात घ्या की 2015 साली आपण जी इलेक्शन लढलो, त्याच्यानंतर आम्ही गोव्यामध्ये लढलो, कर्नाटकात लढलो, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये फक्त विकासाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावरच, जिथे शिक्षणाचं दिल्लीतलं काम असेल, आरोग्याचं काम असेल, जिथे मोफत पाण्याबद्दलचं काम असेल, किंवा 50% विजेच्या बिलामध्ये जी कपात झालेली आहे, ह्या दिल्लीच्या मॉडेलच्या संदर्भात चर्चा करून आपण पुढे गेलेलो आहोत. हे कपातलं वादळ जे काही निर्माण झालेलं आहे, तुम्ही दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत, तुम्ही एकतर ऐका धनंजय शिंदेजी, तुम्ही 1984च्या शीख विरोधी दंगलीबद्दल बोलताय आणि त्याबद्दल बोलताना कपातलं वादळ हा शब्द वापरताय, अतिशय चुकीचं. नाही नाही नाही, मी तसं नाही म्हणत आहे. भारतरत्नाबद्दल साईड करण्यात आला असा त्याच्याबद्दलचा विश्लेषकांचं त्याबद्दलचं मत आहे. तुम्ही त्याला कपातलं वादळ कृपया म्हणू नका. नाही, भारतरत्न माझा काही प्रॉब्लेम नाही, तुमच्यावरती टीका होईल. कृपया मी अतुल लोंढेंकडे जातो आणि शेवट करायला मी सुनील तांबेंकडे येणार आहे. अतुल लोंढेजी, जे मगासपासून समोर येत नव्हतं ते आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की दिल्लीत हत्याकांड घडलं. मी मगासपासून विचारतोय, हत्याकांड असेल तर हत्या करणारा पण पाहिजे, त्याचं नाव ते घेत नाही. ते म्हणतात ते सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच अतुल लोंढेजी, माझा पहिल्यापासून प्रश्न आहे की ते कोण हे दाखवण्याचा प्रयत्न सटल मेसेजद्वारे, 2 शब्दांच्या मधल्या अर्थाद्वारे पुरवण्याचा प्रयत्न झालेला आहे, म्हणजे काँग्रेस. त्यामुळे आता त्याबद्दल बोला. नाही, असं आहे प्रसन्न की हे सगळं जे मॅटर आहे हे मॅटर कोर्टामध्ये सबज्युडिशियस आहे, आणि कोर्ट जो काही निर्णय घेईल, ज्यांनी कोणी हे केलं असेल, कोर्ट त्याला सजा देईल. वापर करणाऱ्यांचं काय करणार तुम्ही? या मुद्द्याचा दरवेळी काँग्रेसचा वापर असा करणं की अहो बघा, हे बघा, यांचा आहे शिखांचा हत्याकांडाचे काँग्रेस जबाबदार, हा दरवेळी कुठून तरी येणारा मुद्दा तुमच्या मागे राहणार आहे. असं आहे प्रसन्न, मला त्यांना एक स्पष्टपणे सांगायचं आहे, आणि त्यांच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे की ज्या वेळेस आयबीची फाईल इंदिराजींजवळ प्राईम मिनिस्टर म्हणून आली होती आणि त्या फाईलवर लिहिलं होतं की आपल्या सिक्युरिटीमध्ये तुम्ही कुठलाही शीख व्यक्ती ठेवू नका, त्यावेळेस त्यांनी त्या फाईलवर लिहिलेलं आहे. आणि हे सगळं ज्ञात आहे की मी जर अशा पद्धतीनं धर्म, जात, प्रांत याच्यामध्ये जर मी मतभेद केला, विभेद केला, तर मग मी या देशाची सेक्युलर राज्यघटनेची शपथ घेऊन घेतलेली प्रधानमंत्री कशी? बलिदान दिलं पण कोणाचा द्वेष केला नाही, कोणाचा द्वेष केला नाही. जे काही तिथे झालेलं होतं त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये सगळं सुरू आहे. जे दोषी असतील त्यांना सजा भेटेल, त्याच्याशी कारण असेल तर कारण नाही. पण
काँग्रेस सरकार म्हणून त्यावेळेस होतं आणि काँग्रेस सरकार असताना माफी ही मनमोहन सिंग साहेबांनी मागितली आहे. बरं. माफी सोनियाजींनी मागितली आहे. त्या सोनियाजींनी मागितल्या, ज्यांनी आपली सासू गमवली, नंतरच्या कालावधीमध्ये आपले पती गमवले. हो. तरी पण द्वेषाची भावना कुठे ठेवली नाही. आता तुम्ही राहुल गांधींचं आणि प्रियंकांचं स्टेटमेंट बघा. राहुलजी काय बोलले की प्रभाकरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना मी माझी आजी गमवलेली आहे लहान वयामध्ये, मी माझे वडील गमवलेले आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं कोणाचं जाणं हे काय आहे, ही एक द्वेषाची भावना आमच्या मनात कुठे नाही आहे. पण अतुल लोंढेजी काय करणार, माणूस जातो पण त्याच्या आठवणी मात्र सदोदित काढत राहणं मानवी स्वभाव आहे आणि त्याचा स्वभावाचा एक आपल्याला पण त्याच्यापेक्षा दिल्लीमध्ये बघायला मिळाला. ही आहे दिल्लीमध्ये ठरावाच्या स्वरूपात तेच स्मरण करण्यात आलं. महत्वाची नाही. हा विद्वेष हा राजकारणातून जर वापरायचा असेल तर भारत देशासाठी हा योग्य नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण विजेचे बिल बोलता, आपण शाळा बोलता, ती चांगली गोष्ट आहे, पण हा विद्वेषाचं राजकारण करता तर मग आपल्यामध्ये आणि भाजपामध्ये काही फरक नाहीये. आपण त्याग केला, बलिदान केला, तरी आपण देश महत्वाचा हे मानलं पाहिजे. हे काँग्रेसने आपल्या याच्यामधून दाखवून दिलेलं आहे. मी सुनील तांबेंकडे जातो. सुनील तांबेजी, मी ही चर्चा आम आदमी काँग्रेसच्या पलीकडे घेऊन जाण्याचा एक शेवटचा प्रयत्न मी तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणार आहे. हे सगळं घडत असताना, हे शीख दंगलीच्या आरोपींवरती कारवाई होत असताना, भाजप त्याबद्दल काँग्रेसला झोडपत असताना, आपचा ठराव येत असताना, जे शीख याच्यात होरपळून गेले ते भारतभरातले शीख, जगभरातले शीख, खरं तर त्यांच्या त्याचे नेमके वाईब्स कसे असतील आणि ते राजकारण कसं प्रतिसाद देतील, किमान दिल्ली पंजाबमध्ये. एक आता 84 साली जे काही घडलं, एक लक्षात घ्या, पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट आणि ती शॉर्ट आहे म्हणून आपले देश किंवा सगळा समाज चाललेला आहे. आपण अशा प्रकारचं समजा वेगवेगळ्या घटना आहेत. आता म्हटलं ना, दिल्लीमध्ये तर 3000 म्हणजे आकडा पण निश्चित नाहीये, जवळपास 3000 बायका मुलं सगळ्यांना कापून काढण्यात आलं. या इथे त्यानंतर एका वर्षाने दिल्लीमध्ये साधारणपणे 2000 शिखांना, त्यावेळेला मी होतो दिल्लीत आणि जेव्हा ते घडलं तेव्हा 2000 शिखांना कापून. नंतर आपल्याला ह्या सगळ्या 92च्या दंगली पण आपल्याला माहिती आहेत, राम जन्मभूमीच्या. त्यानंतर 2002 सालचं पण आपल्याला माहिती आहे. आणि आत्ताही पुन्हा हे सगळं गोरक्षणाचं आणि गोरक्षाच्या नावावरती चाललेला हिंसाचार आपण पाहतो आहोत. मुद्दा असा आहे की एक पहिली गोष्ट जी की 1984 साली झालेलं जे काही हत्याकांड होतं शिखांचं, त्या संबंधातले निर्णय न्यायालयाचे इतक्या उशिरा का लागतात? बरं, 2018 पर्यंत का जातो? 1992 साली बाबरी मशीद सगळ्यांच्या डोळ्या देखत पाडण्यात आलेली आहे, त्याचं चित्रण झालेलं आहे, पण त्या प्रकरणात एकालाही अटक झालेली नाही किंवा शिक्षा तर दूरची गोष्ट आहे. 2002 साली जे काही झालं त्या संबंधात इथे ज्या काही शिक्षा सुनावण्यात आल्या त्यांना जामीन मिळालेले आहेत. 2-4 लोकांनाच, काही जणांना ते हे झालं. गुजरातमध्ये हे झालेलं आहे. मुंबईमध्ये एका 92-93 ला जे काही घडलं, साधारणपणे 1,500 लोक मारले गेले, एकालाही शिक्षा झालेली नाही. आयोग नेमलेले आहेत, सगळ्याचे रिपोर्ट्स आहेत, काहीही शिक्षा नाही. एक तर आपल्याकडची ही जी एक पद्धत आहे, म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये जो काही हिंसाचार आपल्या देशामध्ये आहे त्याच्यामध्ये राजकारणी या ना त्या अर्थाने सहभागी आहेत. या सगळ्याच्या संबंधामध्ये आता एक कुठेतरी एक कन्सेन्सस किंवा एक ज्याला आपण म्हणतो एक मतैक्य निर्माण करण्याची गरज आहे की कुठच्याही प्रकारचा हिंसाचार असेल तर त्या संबंधातले निर्णय जे न्यायालयाचे आहेत हे इतके वर्ष लांबता कामा नयेत. असा कन्सेन्सस होऊ शकला असता वेळोवेळी तर कदाचित काही घटना यापुढे घडल्याच नसत्या. पण त्या घटना या नंतरच्या राजकारणाची शस्त्र ठरतात, हे पुन्हा पुन्हा आपल्याला दिसून आलेलं आहे. मग ती गोध्रा असो, ती दिल्ली असो, नाहीतर ते अन्य इतर ठिकाणच्या कुठल्याही घटना असो, ते यापुढे होत राहणार. तो भारतीय राजकारण अजून आत्मा आहे, कारण आपण अजून त्या पातळीला गेलेलोच नाही आहोत की अख्खाचा देश एखाद्या घटनेसाठी माफी मागतो, आपल्या स्वतःचीच माफी मागतो आणि त्या घटनेच्या पुढे निघून जातो. पण तुर्तास तरी राजकारणाचे कंगोरे आपल्याला बघावे लागतील. 2019च्या निवडणुकीच्या बाबतीत तर अशा असंख्य आठवणी काढल्या जाणार शस्त्र म्हणून. तोपर्यंत आपल्याला मात्र इथे थांबायचं आहे, विराम घ्यायचा आहे. आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूया. पाहत राहा एबीपी माझा.